Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. Today we are going to see next topic, that is treatment of goodwill by premium method. In earlier lecture we have seen introduction of admission of partner, then how to calculate new ratio and sacrifice ratio, then valuation of goodwill by average profit method and super profit method. If you haven't seen those videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe it. Now moving towards our today's topic, that is treatment of goodwill by premium method. प्रीमियम मीन्स एक्स्ट्रा, जे आपण एक म्हणजे जी नॉर्मल प्राइस असते त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा प्राइस जर आपल्याला काही पे करावी लागत असेल तर त्याला म्हणतात प्रीमियम. ओके, मग प्रीमियम मेथड कशासाठी यूज करतात आणि कधी यूज करतात. आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर चॅप्टर बघत आहोत, राईट. म्हणजेच जेव्हा नवीन पार्टनर एक्झिस्टिंग फर्ममध्ये ॲडमिट होतो तेव्हा जे आधीचे दोन पार्टनर्स असतील किंवा जे एक्झिस्टिंग पार्टनर्स असतील त्यांना स्वतःचा रेशो सॅक्रिफाईस करून न्यू पार्टनरला काही शेअर द्यावा लागतो, राईट. मग हा जो सॅक्रिफाईस रेशो असतो त्याच्यावरतीच बेस जो न्यू पार्टनर आहे त्याला काही कंपेन्सेशन ॲज ए गुडविल म्हणून द्यावं लागतं. ते काय आहे आपण आता एक्झाम्पल थ्रू बघणार आहोत. एक्झाम्पल नीट बघायचं आहे कारण या एक्झाम्पलवरतीच बेस या सगळ्या जर्नल एंट्रीज आहेत. ओके, सो विल स्टार्ट. सी फर्स्ट, ए आणि बी नावाचे दोन पार्टनर होते. या दोघांची एक फर्म होती, पार्टनरशिप फर्म होती. दोघेच पार्टनर होते आणि त्यांच्या पार्टनरशिप फर्मचं गुडविल जे त्यांनी बिल्डअप केलेलं होतं ते किती आहे. सपोज 4 लाख रुपीज अमाऊंट आहे. ओके, ए आणि बी ने म्हणजे भरपूर मेहनत करून किंवा खूप हार्डवर्क करून 4 लाख रुपीजचं गुडविल बिल्डअप केलेलं आहे मार्केटमध्ये. ओके, त्यांचा एक्झिस्टिंग रेशो आहे 6:4. 6:4 या रेशोमध्ये ते प्रॉफिट शेअर करत होते किंवा जे काही गुडविल असेल त्याचा बेनिफिट ते घेत होते. मग 4 लाख रुपीजचे 6:4 या रेशोमध्ये ए आणि बीला किती शेअर मिळणार आहे. सी 4 लाख इंटू 6/10 इज इक्वल टू 2,40,000 एला, राईट. नेक्स्ट बीला किती मिळणार आहेत. 4 4 जा 16, 1,60,000 बीला, राईट. म्हणजेच 4 लाखचे दोन पार्ट केलेले आहेत आणि तो कुठचा रेशो यूज केलेला आहे पण ओल्ड रेशो, एक्झिस्टिंग रेशो ए आणि बीसाठी. मग एला किती शेअर मिळणार आहे. 2,40,000 आणि बीला 1,60,000. आता सी नावाचा नवीन पार्टनर ॲडमिट झालेला आहे यांच्या पार्टनरशिप फर्ममध्ये. मग हा जो ओल्ड रेशो आहे तो सेम राहणार आहे का. नाही, त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. तेव्हाच आपण सीला काही प्रॉफिट किंवा जे काही गुडविल असेल ते शेअर करणार आहोत, राईट. मग आता ह्यांचा रेशो चेंज झालेला आहे. सपोज 5:3:2. 2 कोणाचा आहे. सीचा आहे, राईट. म्हणजेच इथे जर नीट बघितलं तर एने किती शेअर सॅक्रिफाईस केलेला आहे. 6 - 5 1, 4 - 3 1 आणि हे 2 सीला मिळालेले आहेत, राईट. म्हणजेच ए आणि बीचा सॅक्रिफाईस रेशो काय आहे. 1:1. या दोघांनी आपल्या शेअरमधला 1:1 पार्ट दिल्यामुळेच सीचा रेशो तयार झालेला आहे. क्लिअर. नाव आता परत आपल्याला काय करायचं आहे. सी एंटर झाल्यामुळे किंवा सी ॲडमिट झाल्यामुळे या 4 लाखचं परत आपल्याला व्हॅल्युएशन करायचं आहे. न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे ए बी आणि सीला. सी आता हे परत 4 लाख रुपीज आपल्याला तिघांमध्ये वाटायचे आहेत. ए बी अँड सी. तर कुठच्या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. 4 लाख रुपीज न्यू रेशोमध्ये 5:3:2 मध्ये. मग 4 लाख इंटू 5/10 2 लाख रुपीज. एला किती मिळणार आहेत. 2 लाख. देन बीला किती मिळणार आहेत. 3 4 जा
1,20,000 आणि सीला किती मिळणार आहेत 4 2 जा 80,000. क्लिअर. म्हणजेच आपण परत काय केलेलं आहे 4 लाख रुपीजचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे न्यू रेशोमध्ये 5:3:2 मध्ये. तेव्हा 4 लाखपैकी एला किती मिळालेले आहेत 2 लाख. कुठचा रेशो आहे 4 लाख इंटू 5 डिवायडेड बाय 10. बीला 4 लाख इंटू 3 डिवायडेड बाय 10 तेव्हा 1,20,000 आणि सीला 4 लाख इंटू 2 डिवायडेड बाय 10 तेव्हा 80,000. राईट. मग एक्झिस्टिंग सिच्युएशन काय होती एला किती मिळत होते 2,40,000. आता किती मिळालेले आहेत 2 लाख रुपीज. राईट. म्हणजेच 40,000 त्याचा शेअर कमी झालेला आहे लेस केलेत त्याने स्वतःच्या शेअरमधले. राईट. नेक्स्ट बीला किती मिळत होते 1,60,000. आता किती मिळत आहेत न्यू रेशोप्रमाणे 1,20,000. म्हणजेच याने पण 40,000 सॅक्रिफाईस केलेले आहेत आणि सीला 80,000 मिळालेले आहेत. मग इथे बघितलं तर 40,000 40,000 दोघांची ॲडिशन करून सीला मिळत आहे ही अमाऊंट. राईट. नाव आता हे जे दोन पार्टनर आहेत ए आणि बी एक्झिस्टिंग पार्टनर ते सीला म्हणणार आहेत आम्ही आमच्यातला शेअर सॅक्रिफाईस करून तुला देत आहोत. राईट. म्हणजेच तू आम्हाला काही कंपेन्सेट करायची आहे काही अमाऊंट कंपेन्सेट करायची आहे म्हणजे भरपाई करून द्यायची आहे आमच्या लॉसची. कारण ह्यांना इथे लॉस झालेला आहे दोघांनाही कारण त्यांना सीला शेअर द्यायचा आहे म्हणून. मग सीने काय सांगितलेलं आहे की जेवढा तुमचा लॉस झालेला आहे टोटल लॉस किती आहे 80,000 रुपीज. ह्याचे 40 ह्याचे 40 ए आणि बीचे टोटल लॉस 80,000. जेवढा तुमचा लॉस झालेला आहे तेवढ्याच अमाऊंटचं गुडविल मी बिझनेसमध्ये आणणार आहे. ओके. ॲज ए कंपेन्सेशन ऑर यू कॅन से ॲज ए प्रीमियम ऑफ गुडविल. ओके. मग जर्नल एंट्री कशा करायच्या आहेत कुठच्या सिच्युएशनमध्ये कुठच्या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत ते आपण आता बघणार आहोत या एक्झाम्पलवरतीच बेस. सी फर्स्ट सिच्युएशन इज गिवन when new partner brings his share of goodwill in cash and it is retained in business. म्हणजेच नवीन पार्टनरने कॅशमध्ये गुडविल आणलेला आहे आणि तो बिझनेसमध्ये राहिलेला आहे किंवा त्याने बिझनेस पार्टनरशिप फर्म जॉईन केलेली आहे. मग जर्नल एंट्री काय येणार आहे बिझनेसमध्ये कॅश आलेली आहे कारण न्यू पार्टनरने कॅश आणलेली आहे. कॅश इज ए रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश कम्स इन आहे बिझनेसमध्ये म्हणून कॅश अकाउंट डेबिटला. म्हणजेच फर्स्ट एंट्री करणार कॅश अकाउंट ऑर बँक अकाउंट. जर चेकने आणलेले असतील तर बँक अकाउंट. डेबिट टू काय येणार त्याने कॅश ऑर बँक आणलेला आहे बिझनेसमध्ये पण ॲज ए गुडविल म्हणून आणलेला आहे. सी ही शेअर ऑफ गुडविल त्याचा शेअर आहे गुडविलचा तोच त्याने कॅश ऑर बँकच्या स्वरूपात आणलेला आहे बिझनेसमध्ये म्हणून गुडविल अकाउंट क्रेडिटला आपल्याला लिहायचं आहे. किंवा आणखीन एक आहे आता इथे सीचं गुडविल किती आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल किती आहे 80,000. तीच अमाऊंट तो कंपेन्सेट करून बिझनेसमध्ये आणणार आहे. म्हणजेच या टोटल 4 लाखपैकी आता आपल्याकडे किती अमाऊंट बाकी आहे 2 लाख प्लस 1,20,000 3,20,000. राईट. कारण आपण 80,000 सीला दिलेले आहेत म्हणजेच 4 लाखचे आपले अमाऊंट किती राहिलेली आहे आता आपल्याकडे 3,20,000. राईट. तो पार्टनर ॲडमिट झालेला आहे म्हणून. म्हणजेच आपली ॲसेट गुडविल इज ॲन इंटँजिबल ॲसेट कमी झालेला आहे. ॲसेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे म्हणून गुडविल अकाउंट क्रेडिटला टू गुडविल अकाउंट. मग या एक्झाम्पलवरती बेस इथे आता अमाऊंट्स काय येणार कॅश ऑर बँक टू गुडविल अकाउंट. न्यू पार्टनरने किती कॅश आणणं एक्सपेक्टेड आहे 80,000 रुपीज कारण तो 80,000चा शेअर गुडविल म्हणून घेणार आहे. राईट. मग इथे आपण लिहिणार आहोत 80,000. क्लिअर. नेक्स्ट आता ही जी कॅश त्याने गुडविल म्हणून बिझनेसमध्ये आणलेली आहे ती ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे. राईट. ओल्ड पार्टनर्समध्ये कुठच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे सॅक्रिफाईस रेशोमध्ये. एने जेवढं सॅक्रिफाईस केलेलं असेल तेवढी अमाऊंट त्याला दिली पाहिजे. बीने जेवढी सॅक्रिफाईस केलेली असेल तेवढी अमाऊंट त्याला दिली पाहिजे. राईट. मग इथे लिहायचं सेकंड एंट्री
गुडविल अकाउंट डेबिट, कारण आता गुडविल बिझनेसमध्ये आलेला आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. पुढचा रेशो आहे सॅक्रिफाईस रेशो. सॅक्रिफाईस रेशोमध्ये ही अमाऊंट त्यांना डिस्ट्रीब्यूट करायची आहे गुडविलची. सी, सगळ्यात फर्स्ट एंट्री कळलेली आहे का? कॅश और बँक बिझनेसमध्ये कॅश कम्स इन आहे म्हणून डेबिटला, आणि गुडविलची अमाऊंट आपली डिक्रीज झालेली आहे. गुडविल ॲसेट आहे, त्याची अमाऊंट कमी झाली आहे म्हणून क्रेडिटला. क्लिअर? सेकंड काय आहे? जे गुडविल कॅशमध्ये त्यांनी आणलेलं आहे सीने, ते आता काय करायचं आहे? एक्झिस्टिंग पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यांच्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये. राईट? म्हणून इथे काय लिहिलं आपण? गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल बिझनेसमध्ये आलेला आहे, टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. त्यांचं ओल्ड पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटचा बॅलन्स वाढणार आहे म्हणून क्रेडिटला. राईट? मग आता इथे अमाऊंट किती येणार? सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर गुडविल किती आणलेलं आहे? 80,000 रुपीज. राईट? मग इथे आपण लिहिणार आहोत 80,000. नाव एचे किती द्यायचे आहेत आपल्याला? 40,000 आणि बीचे 40,000, कारण त्यांचा सॅक्रिफाईस रेशो आहे 1:1. त्याच रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. क्लिअर? नेक्स्ट, सेकंड सिच्युएशन. when new partner brings his share of goodwill in cash. सेम आहे, सेमच सिच्युएशन आहे. त्याने बिझनेसमध्ये कॅश थ्रू गुडविल आणलेलं आहे अँड इट इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. ओल्ड पार्टनर्सने ती कॅश विथड्रॉ केलेली आहे. आता जर्नल एंट्रीज काय येणार आहेत? सगळ्यात पहिल्यांदा कॅश आणलेली आहे बिझनेसमध्ये, राईट, नवीन पार्टनरने, म्हणून फर्स्ट एंट्री येणार सेम, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. जी आपण फर्स्ट एंट्री केलेली आहे तीच एंट्री सेम आहे, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, कारण त्याने कॅश आणलेली आहे बिझनेसमध्ये. नेक्स्ट, त्याने बिझनेसमध्ये कॅश आणल्यानंतर ती ओल्ड पार्टनर्समध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेली आहे सॅक्रिफाईस रेशोमध्ये, म्हणून सेकंड एंट्री येणार गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट. राईट? मग सॅक्रिफाईस रेशोमध्ये सेम एंट्री आहे. सेकंड सॅक्रिफाईस रेशोमध्ये काय करायचं आहे? डिस्ट्रीब्यूट करायची आहे गुडविलची अमाऊंट. क्लिअर? ह्या फर्स्ट टू एंट्रीज सेमच आहेत. गुडविल आणलेलं आहे आणि ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ती कॅश डिस्ट्रीब्यूट केलेली आहे ओल्ड पार्टनर्समध्ये. आता या ओल्ड पार्टनर्सने काय केलेलं आहे? कॅश विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. जी कॅश त्यांनी सीने आणलेली आहे ती त्यांनी विथड्रॉ केलेली आहे. जेवढी अमाऊंट विथड्रॉ केलेली असेल तेवढ्याचीच जर्नल एंट्री करायची आहे. नॉट नेसेसरी की जेवढी कॅश त्यांच्याकडे असेल ती सगळीच ते विथड्रॉ करणार आहेत. सगळी केलेली असेल तर ती अमाऊंट, किंवा जेवढी पार्ट ऑफ असेल तर तेवढाच पार्ट. राईट? मग थर्ड एंट्री येणार कॅश विथड्रॉ केलेली आहे म्हणजेच कॅश गोज आउट आहे बिझनेसमधून. कॅश गोज आउट मीन्स ॲट क्रेडिट साईड. राईट? आणि पार्टनर्सच्या कॅपिटलचा किंवा करंट अकाउंटचा बॅलन्स कमी झालेला आहे, राईट, विथड्रॉ केल्यामुळे, म्हणून तो डेबिटला. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. कारण कॅश गोज आउट आहे म्हणून कॅश क्रेडिटला, आणि पार्टनर्सच्या कॅपिटलचा किंवा करंट अकाउंटचा बॅलन्स कमी होणार आहे कॅश विथड्रॉ केल्यामुळे, म्हणून तो डेबिटला. क्लिअर? खूप इझी कन्सेप्ट आहेत. नेक्स्ट अँड लास्ट, दॅट इज वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स इट्स शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज पेड टू ओल्ड पार्टनर्स प्रायव्हेटली. प्रायव्हेटली म्हणजे कोणालाही न सांगता किंवा बुक्समध्ये एंट्रीज न करता, अकाउंटिंगचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये एंट्री न करता प्रायव्हेटली त्याने ती अमाऊंट ओल्ड पार्टनर्सला दिलेली आहे. प्रायव्हेटली का देतात? कारण त्यांना बुक्समध्ये एंट्री दाखवायची नसते म्हणून. ऑफकोर्स मग सेम त्याचा इफेक्ट काय होणार आहे? नो एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट. जेव्हा प्रायव्हेटली हा वर्ड असतो, सी,
प्रायव्हेटली हा वर्ड जेव्हा असेल तेव्हा इथे नो एंट्री. बुक्स ऑफ अकाउंटमध्ये एंट्रीज करायची नाही आहे म्हणून ते प्रायव्हेटली देत असतात. क्लिअर? खूप इझी कन्सेप्ट आहेत, नीट क्लिअर करायचे आहेत. ओके, कारण याच्यावरतीच बेस आपले पुढचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. Now, we'll stop here today, and if you have any query or doubt regarding these concepts, then please comment in comment box. As well as please don't forget to like, share and subscribe the channel. Thank you.